MSc 2026ची डिफिकल्टी लेवल ही इन्क्रीज होणार आहे का, हे भरपूर मुलांचे प्रश्न आहेत. कारण की ह्या वर्षी 2 अटेम्प्ट्स आहेत. तर 2 अटेम्प्ट्सचा तुमच्या डिफिकल्टी लेवलवर काही इफेक्ट होणार आहे का, हे भरपूर मुलांचे प्रश्न आहेत. आणि तुमच्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये म्हणजे फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये अँड मॅथमॅटिक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स कुठून येणार, कुठल्या सब्जेक्टची जास्त डिफिकल्टी लेवल असणार आहे, हे पूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ही व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल ॲज आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे, तर हा पण तुम्ही ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला आठवत असेल, एक सीड सेलने आपल्याला एक नोटीस प्रोव्हाइड केली होती. त्याच्यामध्ये आपल्याला सगळा सिलेबस दिला होता. या नोटीसमध्ये ना एक लाईन सीड सेलने मेन्शन केली आणि ह्या लाईनीमुळे भरपूर मुलांना कन्फ्युजन क्रिएट झालंय. ही लाईन कुठली आहे, तर ह्याची तुम्ही बघू शकता. लाईन नंबर म्हणजे हा पॉईंट नंबर 3 आहे. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. सीड सेलने ते मेन्शन केलं आहे, आपल्या सीडच्या एक्झाममध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. हाऊएव्हर डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पार जेई मेन. म्हणजे आपल्या सीडची एक्झामची डिफिकल्टी लेवल आहे ही ॲट पार जेई असणार आहे, म्हणजे इक्वल टू जेई असणार आहे. म्हणजे JEE एवढी डिफिकल्टी असणार आहे. फॉर मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री PCMसाठी JEE एवढी डिफिकल्टी लेवल असणार आहे. अँड डिफिकल्टी लेवल विल फॉर बायोलॉजी विल बी ॲट पार नीट. म्हणजे बायोलॉजीसाठी जे पण PCB ग्रुपमध्ये बिलॉंग करतात, तर बायोलॉजीसाठी डिफिकल्टी लेवल ही नीटचे एवढे असणार आहे. हे भरपूर मुलांना कन्फ्युजन क्रिएट झालं की दादा हे खरं आहे का, की आमच्या सीडची एक्झामसाठी डिफिकल्टी लेवल हे इन्क्रीज होणार आहे का. तर लक्षात घ्या की ही जी नोटीस आहे ही दरवर्षी सीड सेल प्रोव्हाइड करतं. ही ह्या वर्षी दिलं नाही आहे, हे दरवर्षी सीड सेल प्रोव्हाइड करतं. आणि प्रत्येक नोटीसमध्ये ही लाईन मेन्शन केलेली असतेच की तुमची डिफिकल्टी लेवल ही ॲट पर जेई मेन असणार आहे PCMसाठी. अँड बायोलॉजीसाठी नीट एवढी डिफिकल्टी लेवल असणार आहे. हे दरवर्षी सीड सेल मेन्शन करत असतात. त्याच्यामुळे एवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका की ह्या लाईनीमुळे आपली डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होणार आहे, असं हे तुम्ही टेन्शन नका घेऊ. अँड मेन म्हणजे आपण ते इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वाईज बघायला गेलं तर आपण पुढं पण डिस्कस करणार आहोत की कुठल्या डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होणार आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन येतात, हे आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत. बट जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल ना, तर ही PDF आपण कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवरती प्रोव्हाइड केलेली आहे. त्या कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवर जाऊन थोडे काही तुम्हाला डिटेल्स एंटर करायचे आहेत. ते डिटेल्स एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या तिकडे एक सिलेबस PDF डाउनलोड करायचा ऑप्शन येईल. तो ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर ही PDF तुम्ही ह्या व्हॉट्सअप बॉटवरून डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता जर आपण इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वाईज बघायला गेलं ना, सगळ्यात पहिले आपण केमिस्ट्री बघितलं, तर केमिस्ट्री ना हा वन ऑफ द मोस्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आता हा स्कोरिंग सब्जेक्ट का बोलला जातो, कारण की ह्या सब्जेक्टमध्ये जेवढे पण क्वेश्चन सीडच्या एक्झाममध्ये येतात हे सगळे टेक्स्टबुक बेसिस क्वेश्चन येतात. जास्त तुम्हाला बाहेरचे क्वेश्चन नाही विचारले जात. अँड मोस्टली तुमचे PYQs हे रिपीट होत असतात. तर त्याच्यामुळे केमिस्ट्रीचं प्रिपरेशन करताना तुम्हाला PYQsवर फोकस करायचा आहे. जे पण सीडच्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. मोस्टली टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन असतात. आणि दरवर्षी जेवढी पण मुलं सीडची एक्झाम देऊन येतात, प्रत्येक मुलाचं एकच म्हणणं असतं की केमिस्ट्री हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता. तर त्याच्यामुळे केमिस्ट्री डिफिकल्टी लेवल एवढी जाणार नाही. अँड JEE एवढी तर डिफिकल्टी लेवल नसते. तर त्याच्यामुळे केमिस्ट्रीचं प्रिपरेशन करताना तुम्हाला टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन करायचं आहे. अँड मोस्टली मी तुम्हाला सांगेन की PYQsवर फोकस करा. नेक्स्ट जर आपण फिजिक्स आपण बघितलं, तर फिजिक्सचं डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होत आहे का, हे भरपूर मुलांचे प्रश्न असतात. आणखी बऱ्याच मुलांना ना फिजिक्सचे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह होत नाही आहेत. तर येस, फिजिक्सची डिफिकल्टी लेवल ही इन्क्रीज होते. मी तुम्हाला एक सिनेरिओ सांगतो. रिसेंटली आपण एक पॉडकास्ट कंडक्ट केला होता अद्वैत सरांसोबत. त्याने तुम्ही स्वयं फिजिक्स या नावाने ओळखत असाल, त्यांचं यूट्यूबवर चॅनल आहे. तर त्या पॉडकास्टमध्ये ना सरांनी एक मेन्शन केलं होतं की आपल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये MSc एक्झाममध्ये एक क्वेश्चन आला होता. तो क्वेश्चन JEE लेवलच्या एक्झाममध्ये पण रिपीट झाला होता. डेफिनेटली येतात JEE नीट PYQs. इनफॅक्ट यावर्षी तुम्हाला आश्चर्य वाटेल, CETचा 2025चा जो प्रश्न आहे तो JEEच्या 2026च्या एक्झामला आहे. अच्छा, म्हणजे सीडीचे क्वेश्चन JEE मध्ये सुद्धा येतात. हे फिजिक्स मध्ये झालंय. ठीक आहे, असे 1-2 प्रश्न आहे. रोटेशनल डायनामिक्स मधून एखादा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी मला पाठवला होता, सो आय नो दॅट. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या MSc क्वेश्चन हा JEEच्या एक्झाममध्ये पण रिपीट झाला होता. म्हणजे सीडच्या एक्झाममध्ये फिजिक्सच्या पेपरसाठी डिफिकल्टी लेवल हे इन्क्रीज होत आहे. अँड मोस्टली फिजिक्सच्या पेपरमध्ये ना तुमचे न्यूमेरिकल्सवर जास्त फोकस केला जातो. अँड भरपूर मुलं न्यूमेरिकल्सवर फोकस नाही करत, ते जास्त थिअरीची प्रॅक्टिस करून जातात. तर तसं तुम्हाला नाही करायचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त न्यूमेरिकलवर फोकस पण करायचं आहे. अँड न्यूमेरिकल्समध्ये पण ना तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जर आपण ह्या नोटीसमध्ये आपण जर बघितलं,
तर हे त्या CET त्यांनी पण मेन्शन केलं आहे, दी क्वेश्चन विल बी मेनली ॲप्लिकेशन बेस्ड, तुमचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला फिजिक्सचं प्रिपरेशन करताना तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. अँड येस, काही क्वेश्चन JEE लेवलचे येत आहेत, बट सगळेच क्वेश्चन JEE लेवलचे येणार नाही आहेत. म्हणजे फिजिक्सच्या पेपरमध्ये 50 पैकी 50 क्वेश्चन JEE लेवलचे येणार नाही आहेत, कारण की आपल्याला फिजिक्समध्ये पण लिमिटेड टाईममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्याच्यामुळे सगळेच क्वेश्चन JEE लेवलचे येणार नाही आहेत, तुमचे काही CET लेवलचे पण क्वेश्चन असणार आहेत. तुम्ही PYQ जर केलेत ना, PYQची प्रॅक्टिस जर तुम्ही केलीत ना, तुम्हाला समजेल की फिजिक्सची डिफिकल्टी लेवल ही किती लेवलची असते. आणि दरवर्षी जेवढी पण मुलं CETची एक्झाम देऊन येतात, तर त्यांचं म्हणणं असतं की फिजिक्सचा पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता. म्हणजे डिफिकल्टी लेवल तर आहे, दरवर्षी डिफिकल्टी लेवल ही थोडीफार इन्क्रीज होते. तर त्याच्यामुळे फिजिक्सची प्रिपरेशन करताना तुम्हाला न्यूमेरिकल्सवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. आता जर तुम्हाला ह्याची प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही PYQची प्रॅक्टिस करा, किंवा स्वयं फिजिक्स नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, अद्वैत सरांचं चॅनल आहे, तर त्यावर जाऊन तुम्ही फिजिक्सची प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट, जर आपण मॅथमॅटिक्स आपण बघितलं तर दरवर्षी जेवढी पण मुलं मॅथमॅटिक्सचा पेपर देऊन येतात, म्हणजे CETचा पेपर देऊन येतात, तर प्रत्येक मुलगा एकच म्हणतो की मॅथमॅटिक्सचा पेपर हा लेंदी होता, त्यांना इनफ टाईम नाही मिळाला पूर्ण मॅथमॅटिक्सचा पेपर सॉल्व्ह करायला. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सचा पेपर हा थोडाफार लेंदी असतो अँड मोस्टली मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा हा पेपर असतो. अँड मॅथमॅटिक्समध्ये जेवढे पण क्वेश्चन्स येतात ना, हे थोडे ट्रिकी क्वेश्चन असतात. आणि हे ट्रिकी क्वेश्चन्स का असतात, कारण की ते क्वेश्चन थोडे घुमून फिरून विचारले जातात. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नसतात जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात, तसे तुम्हाला क्वेश्चन नाही आहेत. थोडे क्वेश्चन ट्रिकी असतात, थोडे घुमून फिरून विचारले जातात. आणि त्याचे जे पण काही वर्ड्स असतील किंवा जे पण काही व्हॅल्यूज असतील, तर हे व्हॅल्यूज थोडे चेंज करतात. म्हणजे आपल्याला काय वाटतं की यार हा तर नवीन क्वेश्चन आहे, तर तो नवीन क्वेश्चन नसतो, तो सेम क्वेश्चन असतो जो प्रिव्हियस त्याला आलेला असतो किंवा त्या टाईपचा क्वेश्चन असतो. बट त्याचे वर्डिंग्स आणि त्याचे व्हॅल्यूज चेंज केल्यामुळे आपल्याला हा वाटतं की हा नवीन क्वेश्चन आहे, हा JEE लेवलचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, तुम्हाला फॉर्म्युलेज पाठ असणं गरजेचं आहे, कुठल्या क्वेश्चनला कुठला फॉर्म्युला हा अप्लाय करायचा आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, फॉर्म्युलाज कुठे अप्लाय करायचा आहे, क्वेश्चन कसा आला की कुठल्या फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यात तुम्ही आरामात मॅथमॅटिक्सचा पेपर हा सॉल्व्ह करू शकाल. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये पण तुम्हाला PYQजला फॉलो करायचं आहे, PYQची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. अँड एक मी तुम्हाला सजेशन देईन की जर तुमच्याकडे आता लिमिटेड टाईम असेल ना, म्हणजे आता तुम्हाला वाटतं की आपल्याकडे खूप कमी टाईम आहे, आपल्याला कमी टाईममध्ये चांगले पर्सेंटेज स्कोर करायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही 2 सब्जेक्टवर फोकस करा. आता हे 2 सब्जेक्ट कुठले असले पाहिजेत? सगळ्यात पहिले मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स हा तुम्हाला करायचाच आहे. मॅथमॅटिक्स तर तुम्हाला ऑप्शनला ठेवून चालणार नाही, कारण की मॅथमॅटिक्स हा हाय वेटेज चॅप्टर आहे. म्हणजे ह्या सब्जेक्टमध्ये मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क आहेत. त्या साईडला जर आपण फिजिक्स अँड केमिस्ट्री पण बघितले तर प्रत्येक क्वेश्चनला 1-1 मार्क असतो, बट मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट हा तुम्हाला करायचा आहेच. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट हा एकतर तुम्ही केमिस्ट्री ठेवू शकता, कारण की केमिस्ट्री हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मोस्टली मुलांना इझी जातो, तुम्ही केमिस्ट्री ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला फिजिक्स इझी जात असेल तर तुम्ही फिजिक्ससुद्धा ठेवू शकता. बट कुठल्या तरी 2 सब्जेक्टला तुम्हाला मास्टर करायचंच आहे, कारण की जर तुम्ही कुठल्या तरी 2 सब्जेक्टला सुद्धा तुम्ही चांगलं प्रिपेअर केलं तर आरामात तुम्ही 90+ तुम्ही स्कोर करू शकता. इवन तुम्ही 95+ सुद्धा तुम्ही स्कोर करू शकता जर तुम्ही एकदम बेस्ट प्रिपरेशन केलेत तर. तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही 2 सब्जेक्टला मास्टर करायचं आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता तुम्ही कुठल्या 2 सब्जेक्टला मास्टर करणार आहेत, कुठल्या तुम्ही 2 सब्जेक्टवर जास्त फोकस करणार आहात, हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्ही कुठल्या सब्जेक्टवर जास्त फोकस करताय. अँड तुम्ही हे 2 पॉडकास्ट नक्की बघा. एक आहे अद्वैत सरांसोबत अँड एक आहे अजय सरांसोबत. तुम्हाला ह्यांचा चॅनल माहिती असेल, ज्ञान लॅब हे यूट्यूब चॅनल आहे यांचं. तर ह्या 2 पॉडकास्ट तुम्ही नक्की बघायचे आहेत. ह्या 2 पॉडकास्टमध्ये तुम्हाला पूर्ण समजेल की तुम्हाला CETची एक्झामसाठी कशी प्रिपरेशन करायची आहे, स्टार्ट टू एंड तुम्हाला कशी प्रिपरेशन करायची आहे. हे ॲक्च्युअल टीचर्स आहेत, तर त्याच्यामुळे मी ह्यांचा पॉडकास्ट घेतला आहे अँड ह्यांनी तुम्हाला पूर्ण रोडमॅप सांगितलं आहे, पूर्ण तुम्हाला ट्रिक्स अँड टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही हे 2 पॉडकास्ट नक्की बघा. या दोन्ही पॉडकास्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्ही PCB ग्रुपला अप्लाय केला असेल, म्हणजे जर तुमचा बायोलॉजी असेल, तर बायोलॉजीसाठी मी तुम्हाला एक पॉडकास्ट प्रोव्हाइड केलेला आहे अंजली मॅमसोबत. तर त्यासुद्धा पॉडकास्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला ॲडमिशनच्या रिगार्डिंग व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्ही त्या मॉक टेस्टला अप्लाय करत असाल, म्हणजे जर तुम्ही मॉक टेस्ट देत असाल आणि जर तुमचा मॉक टेस्टमध्ये स्कोर कमी येत असेल, तर तो स्कोर तुम्हाला कसा कव्हर अप करायचा आहे
तर त्याचेसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आपले इंस्टाग्राम ID आहे, तर ह्याच्यावर तुम्हाला फॉलो करा. जर तुमचे काही डाऊट्स असतील, पर्सनली मला विचारायचे असतील, तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. ह्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अँड आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे. ह्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. जेवढे पण काही ऑफिशियल अपडेट्स येतात सीड सेलकडनं, तर हे मी तुम्हाला ह्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. ह्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अँड ऑल्सो जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल पाहिजे असतील, तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. ह्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.